नमस्कार मंडळी, मी सायली. तर आज ही सायली बनवते छानशी रेसिपी, नाचणीची भाकरी आणि कुळथाच्या पिठाचा कुस्करलेला पोळा. तर रेसिपी बघताय ना, बघायलाच पाहिजे. तर हे नाचणीचं पीठ आहे आणि ते मी मळून घेतलं आहे. नाचणीचं पीठ हे माझ्या आईने मला गावावरून बनवून दिलेलं. मला भाकरी भाजता येत नाही, छोटासा प्रयत्न करते, कारण माझी भाकरी ही फुगत नाही. पण इथे न करण्याशिवाय पर्याय नाही आहे, कारण आई तर करून देणार नाही. इथे माझी मम्मा ही गावी आहे. तर इथे पूर्ण पीठ मी मळून घेतलं आहे छानसं, जसं माझी आई मळते. हे सगळं मला आईने शिकवलं आहे. तसं मी रेसिपी फॉलो करते. तर इंडक्शन चालू केलं, त्याच्यावरती पॅन ठेवला. बरं का, आमच्याकडे तवा नाही आहे आणि इंडक्शनवरती तवा ठेवू शकत. पोलवटावर पीठ टाकून ते मस्तपैकी मी थापून घेत आहे. मला परातीमध्ये थापता येत नाही, म्हणून मी पप्पांकडून हा पोलपाट बनवून घेतला. छानसं असं पीठ टाकून हे थापण्याचा प्रयत्न करते, गोलाकार. पहिलं मला थापायला यायचं नाही. माझा मामा म्हणजेच खूप काही शिकवले मामाने मला. तर त्यात मला भाकरी ही त्याने शिकवली, ज्यावेळी मी 5वीमध्ये होते. आणि त्याने मामीलाही शिकवलेली भाकरी. पण तेव्हा मला करण्याचा योग कधी आलाच नाही, कारण सगळं जेवण माझी आईच करायची. आता मुंबईला येऊन सगळं जेवण हे मला करावं लागतं. आणि व्हिडिओ कॉलवरून माझी आई मला सांगत असते, असं करायचं तसं करायचं. आणि मग मी शिकले. आता हा छोटासा प्रयत्न आहे गोलाकार भाकरी करायचा. कितपत जमली आहे ही तुम्ही बघा. त्यानंतर ही भाकरी मी टाकली आहे तव्यावरती, म्हणजेच पॅनवरती. आता त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकायचं. हे पाणी टाकायला मला खूप भीती वाटते, कारण खूप हात भाजतात. म्हणून ही टेक्निक केली की आधी पाणी टाकून घ्यायचं आणि मग थोडंसं पसरवायचं. असे मी खूप चटके घालेत. म्हणतात ना, संसार आधी हाताला चटके, मग मिळते भाकर. ते आज जाणवलं. चटकेही खूप लागतात, तेव्हा कुठे सुखाची भाकरी आपल्याला मिळते. तर ही दुसरी भाकरी. पॅनवरती भाकरी असताना इकडे भाकरी थापणं हे आईने सांगितलं, नाहीतर गॅस फुकट जातो, हे मेन कारण. तर मी तसा प्रयत्न केला आहे की तिकडे भाकरी शिकता इकडे भाकरी थापायचा. तोही छोटासा. भाकरी ही थापत नव्हती, म्हणून मी खूप प्रयत्न करत होते थापायचा. किती गोलाकार करायचा प्रयत्न. भाकरी गोल दिसली की छान वाटतं आणि भाकरी फुगते. तर माझी ही भाकरी जी पॅनवरती आहे ती छानशी फुगली आहे. बघा कशी टम्म फुगली आहे. जेव्हा भाकरी टम्म फुगते ना, तेव्हा खरंच खूप बरं वाटतं की आपण जे काही करतो त्याचं फळ मिळतं आहे. तर ही आता भाकरी टम्म फुगली. ही बघा कशी दुसरी भाकरी माझी टम्म फुगलेली. तर अशा सर्व भाकऱ्या माझ्या टम्म फुगून मी तयार केल्या. आणि आता दुसऱ्या रेसिपीकडे वळले. आता हा कुळथाचा कुस्करलेला पिठाचा पोळा. कुस्करलेला पोळा म्हणजे आता यामध्ये मी पीठ घेतलं आहे कुळथाचं, त्यात हळद टाकली आहे, मीठ टाकलं आहे आणि चिरलेलं मिरची आणि चिरलेला कांदा हा एकत्र केला आहे. त्यात थोडंसं पाणी ॲड करून, म्हणजे थोडंसं करा. ज्यांना पातळ पाहिजे त्यांनी पातळही करू शकता, पण मला थोडंसं घट्ट पाहिजे होतं. तर यात मी थोडं पाणी ॲड करते आणि ते मिश्रण एकत्र करते. म्हणजे कसं, जर थोडंसं जाड असलं की ते छान होतं आणि पातळ, ज्यांना पातळ पाहिजे असेल ते पातळ करू शकतात. तर हे मस्त मी मिश्रण एकत्र केलं आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. तर हे मिश्रण तयार झालं आहे. पॅनही मी ठेवलं आहे. नंतर ते तेल तापत होतं. आता ते सगळं मिश्रण हे मी त्या पॅनवरती टाकणार आहे. सगळं एकत्रच टाकलं आहे मी, कारण ते माझ्यापुरतंच बनवलं आहे, सो तेवढं बस होईल. पण तेल हे पूर्ण गरम करून घ्यायचं. जसं तुम्ही खरपूस भाजाल तसं तेवढं ते छान लागेल. तुम्ही हे घरी ट्राय करा. कुळथाच्या पिठाचा कुस्करलेला पोळा
म्हणजे पोळा हा अख्खाच असतो, पण मी त्याला कुस करूनच खाते, कारण आमच्या घरात सगळ्यांना हा पदार्थ खूप आवडतो आणि सगळं खूप छान आवडीने खातात. नाचणीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी, इवन चपातीसोबतही हा पोळा खूप छान लागतो. आमच्याकडे ही रेसिपी ही सहजासहजी बनते. पूर्ण त्याला खरपूस भाजायचं छान असं. तर इथे तयार झाली आहे माझी रेसिपी. तर कमेंट करून नक्की सांगा कशी झाली आहे. थँक्यू. बाय बाय.